नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती परीक्षा 2026 विशेषमध्ये आपण सहकार आणि बँकिंग या विषयावर जे काही विशेष सिरीज सुरू केलेली आहेत त्यामध्ये आज आपला बँकिंग या विषयावरील भाग 3 असणार आहेत. तर याच्या आधी आपण 2 भाग जे आहेत त्याच्या आधी अपलोड केलेले आहेत आणि सहकार या विषयावरसुद्धा आपण 4 भाग अपलोड केलेले आहेत. ते तुम्ही जाऊन बघू शकता. त्याची सर्व व्हिडिओची जी लिंक आहेत त्याची एक प्लेलिस्ट बनवण्यात आलेली आहे. ते प्लेलिस्टची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देईल. जर कोणी बघितली नसेल तर तुम्ही जाऊन बघू शकता. तर चला तर मग आज आपण बँकेचे प्रकार आणि कार्य. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बँकेचे प्रकार आणि कार्य या विषयावर काय तर आपण आज माहिती घेणार आहोत. म्हणजेच आपण जे काही बँकेमध्ये जे व्यवहार करतो त्यामध्ये बँकेचे कोणकोणते प्रकार आहेत, जसे की प्रायव्हेट बँक आहेत, सहकारी बँक आहेत, सरकारी बँक आहेत, अशा ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या बँक आहेत तर त्या बँकेचे प्रकार कसे पडतात यावर आपण याची माहिती घेणार आहोत. आणि सोबतच बँकेचे कोणकोणते कार्य आहेत त्याचीसुद्धा आपण इथे माहिती घेणार आहोत. तर बघा, आपला आजचा पहिला प्रश्न असा आहे, एका अवयवी बँक पद्धतीमध्ये बँकेचे कार्यक्षेत्र सामान्यतः कसे असते. तर बघा, हा एक बँकेचा प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो. एक अवयवी बँक म्हणजेच त्याला आपण युनिटी बँकिंग सिस्टीम असं म्हणतो. एका अवयवी बँकिंग पद्धतीमध्ये बँकेचं जे कार्यक्षेत्र असते ते कसं असते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एका अवयवी बँक पद्धती म्हणजे काय असते, ज्या बँकेची एकच शाखा असते फक्त. म्हणजेच ज्या शहरात बँक काढलेली आहेत त्या शहरात त्याच मुख्यालयात काय तर त्या बँकेचं व्यवहार चालते, त्याला आपण एका अवयवी बँक असं म्हणतो. तर बघा, यामध्ये हे जी बँकिंगचे प्रकार आहेत यामध्ये त्याचं कार्यक्षेत्र कुठे असते. तर बघा, याचं बरोबर उत्तर काय होईल तर मग आपलं ऑप्शन क्रमांक सी होईल. एखाद्या शहरापुरते किंवा गावापुरते मर्यादित असते. म्हणजे बघा, बँके जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, या बँकेचे रचनेनुसार बघा, बँकेच्या रचनेनुसार बँकेचे 4 प्रकार पडतात. त्यामधला पहिला प्रकार आहे एक अवयवी बँक पद्धत. एक अवयवी बँक पद्धत आहे ती, ज्यालाच आपण युनिटी बँकिंग सिस्टीम असं म्हणतो. त्यानंतर दुसरा जो प्रकार पडते याचावाला तो पडते शाखा बँक पद्धत. दुसरा प्रकार पडते शाखा बँक पद्धत, हे त्याच्या रचनेनुसार पडते. तिसरा जो प्रकार पडते बँकेचा तो पडते साखळी बँक पद्धत. आणि चौथा प्रकार पडतो आपला समूह बँक पद्धत, ज्याला आपण ग्रुप बँकिंग असं म्हणतो. तर असे 4 प्रकार पडतात बँकिंगचे त्या बँकेच्या रचनेनुसार. त्यापैकीच एक पहिला प्रकार आहे एका अवयवी बँक पद्धत. तर एक अवयवी बँक पद्धत ज्यामध्ये फक्त व्यवहार जो आहे तो फक्त मुख्य कार्यालयातूनच चालतो, एका शाखेतूनच चालतो, त्याला आपण एक अवयवी बँक पद्धत असं म्हणतो. तर बघा, प्रश्न क्रमांक 2, एक अवयवी बँक पद्धतीत बँकेला शाखा असतात का. बघा, प्रश्न काय म्हटलं आहे की एक अवयवी जी बँक पद्धत आहेत त्या बँकेला शाखा असतात का. तर बघा, याचं उत्तर काय होईल तर मग इथे बघा 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. इथे आपल्याला 5 ऑप्शन दिलेले आहेत बँकेच्या, जे काही आपण IBPSची एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे तिथे. तर बघा, इथे याचं उत्तर काय होईल तर मग बघा, ऑप्शन क्रमांक बी येथे आपलं इथे उत्तर होईल नाही. एक अवयवी बँक पद्धतीमध्ये शाखा असतात का, तर शाखा नसतात. कारण एक अवयवी बँक जी असते त्याचा संपूर्ण व्यवहार ज्या ठिकाणी बँक काढलेली आहेत त्या मुख्य कार्यालयातूनच त्या बँकेचा व्यवहार चालते. म्हणजेच इतरत्र कुठेही कोणतीही शाखा त्याची नसते. म्हणून याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी नाही. बँकेला इतरत्र कुठेही शाखा नसते. म्हणून एक अवयवी बँक पद्धतीत शाखा असते का, तर नाही. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 3, आधुनिक जगात कोणत्या देशात एक अवयवी बँक. तर प्रश्न क्रमांक 3 बघा, आधुनिक जगात कोणत्या देशात एक अवयवी बँक पद्धत मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. तर बघा, आधुनिक जगामध्ये कोणत्या देशामध्ये एक अवयवी बँक पद्धत म्हणजे जी युनिटी बँक सिस्टीम आहे ते मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. तर बघा, इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल तर बघा, ऑप्शन क्रमांक सी आपले इथे बरोबर उत्तर होईल, म्हणजेच अमेरिका. तर अमेरिका या देशामध्ये आधुनिक जगात म्हणजे सध्या करंटमध्ये अमेरिका या देशामध्ये बघा एक अवयवी बँकिंग सिस्टीम जे आहे ते जास्त लोकप्रिय आहे. म्हणजे अमेरिकेमध्ये जे काही बँकिंग सिस्टीम आहे त्यामध्ये जास्तीत जास्त जे काही बँकिंगचे जे काही प्रकार आहेत ते एक अवयवी बँकिंगची पद्धत आहेत. जसं काय आपल्या भारतामध्ये जसं की
एक अवयवी बँक पद्धत कशी असते तर बघा, आपल्या बँकेमध्ये एखादी बँक आहे जिची शाखा फक्त आपल्या गावापुरतीच मर्यादित असेल, त्याला आपण काय म्हणू शकतो, एक अवयवी बँक पद्धत असं म्हणू शकतो. कारण त्याचा जो संपूर्ण व्यवहार आहे तो फक्त त्या बँकेच्या शाखेतूनच होतो आणि याच्या जे जबाबदारी असतात ते मर्यादित असतात आणि कार्यक्षेत्रसुद्धा खूप मर्यादित असते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4, त्वरित निर्णय हा कोणत्या बँक पद्धतीचा एक महत्त्वाचा फायदा मानला जातो. बघा, त्वरित निर्णय म्हणजेच लगेच निर्णय जो घेण्यात येतो कोणत्याही बँकेच्या व्यवहाराबाबत, तर हा जो फायदा आहे हा महत्त्वाचा फायदा कोणत्या बँकिंग सिस्टीममध्ये येतो. तर बघा याचं बरोबर उत्तर काय होईल तर मग इथे ऑप्शन क्रमांक ए हे इथं बरोबर उत्तर होईल, म्हणजे एक अवयवी बँक पद्धत. कारण एक अवयवी बँक पद्धतीमध्ये संपूर्ण व्यवहार एकाच शाखेतून चालत असतात, म्हणून तेथील लवकर निर्णय घेण्याची क्षमता असते. म्हणून त्वरित निर्णय जे आहेत ते एक अवयवी बँकिंग पद्धतीमध्ये येतात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5, आधुनिक काळात बँका मुख्यत्वे किती प्रकारचे कार्य करतात. तर बघा इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यामध्ये आपलं बरोबर उत्तर काय होईल तर मग याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक बी आपलं बरोबर उत्तर होईल, म्हणजेच 2. तर आधुनिक काळामध्ये बँका 2 प्रकारचे कार्य करतात. त्यापैकी एक कार्य आहेत मुख्य आणि दुसरं आहेत दुय्यम स्वरूपाचं. तर बघा बँकेचे 2 प्रकारचे कार्य आहेत. त्यापैकी पहिलं कार्य आहेत मूलभूत कार्यालाच कधीकधी प्रायमरी म्हणजेच प्राथमिक कार्यसुद्धा म्हटलं जाते. त्यानंतर दुसरा जो प्रकार पडते तो पडते दुय्यम कार्य. तर बघा यामध्ये मूलभूत कार्यामध्ये ठेवी स्वीकारणे हे एक मूलभूत कार्य आहे. म्हणजेच बँकेमध्ये ज्या बँका जे काही डिपॉझिट स्वीकारतात किंवा जे डिपॉझिट जमा करतात ते एक प्रायमरी कार्य किंवा एक प्राथमिक कार्य आहेत. त्यानंतर दुसरं कर्ज देणे हे मूलभूत कार्यामध्ये येते. कर्ज देणे, बँका जे कर्ज देतात ते. त्यानंतर तिसरं आणि महत्त्वाचं कार्य म्हणजे पतनिर्मिती करणे म्हणजेच बँकेतील जे काही वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्रोडक्ट असतात, जसं की FD, RD या प्रोडक्टद्वारे बँकेमध्ये त्यांचा व्यवहार वाढवणे आणि डिपॉझिट वाढवणे बँकेचं, त्यालाच आपण पतनिर्मिती करणे. कारण पतनिर्मिती केल्याशिवाय बँका कोणत्याच प्रकारचं कर्ज ते देऊ शकत नाही. म्हणून पतनिर्मिती करणे हे सुद्धा काय तर बँकेचे एक महत्त्वाचं कार्य आहे. तर बघा 3 कार्य जे आहेत ते बँकेचे काय तर प्रायमरी किंवा त्यालाच आपण मूलभूत कार्य असं म्हणतो. त्यानंतर बघा बँकेचे जे काही दुय्यम स्वरूपाचे कार्य कोणकोणती असतात. तर बघा RTGS करणे, NEFT करणे किंवा बँकेतून पैसा दुसऱ्या व्यक्तीला पाठवणे किंवा बँकेतर्फे ज्या काही SMS ज्या सुविधा दिल्या जातात त्या, किंवा कोणत्याही बँकेतून जे काही तुमचे EMIचे जे पैसे असतात ते कट करणे. म्हणजे दुसऱ्या एखाद्या फायनान्स कंपनीकडून तुम्ही कर्ज घेतलेलं असेल किंवा तुम्ही एखादी वस्तू उचलली असेल EMIवर, तर ते EMIची वटवणी करणे. असे अनेक प्रकारचे जे कार्य आहेत ते बँकेचे दुय्यम स्वरूपाचे कार्य असतात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6, आवर्त ठेव म्हणजेच रिकरिंग डिपॉझिट योजना ही कोणासाठी अधिक फायदेशीर आहे. बघा आवर्त ठेव म्हणजेच रिकरिंग डिपॉझिट ही योजना कोणासाठी अधिक फायदेशीर आहे. तर बघा इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं एक उत्तर बरोबर असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, रिकरिंग डिपॉझिट हे काय तर एक खात्याचा प्रकार आहे. हा एक ठेवीचा प्रकार आहे, म्हणजे डिपॉझिटचा प्रकार आहे. यालाच आपण काय तर RD सुद्धा म्हणतो. RD म्हणजेच रिकरिंग डिपॉझिट. त्याच्या व्यतिरिक्त बघा FD असते, सेविंग अकाउंट असते, करंट अकाउंट असते. हे काय आहेत तर सर्व ठेवीचे प्रकार आहेत, म्हणजे डिपॉझिटचे प्रकार आहेत. त्यापैकीच एक रिकरिंग डिपॉझिट हा एक प्रकार आहेत. तर बघा यामध्ये सर्वात जास्त फायदा कोणाला होत असतो. तर बघा जे काही किरकोळ जे काही व्यवहार असतात ते करण्यासाठी जे काही किरकोळ जी रक्कम असते ती जमा केली जाते. जे काही सर्वसाधारण जे काही लोक असतात ते महिन्याला काही रक्कम जे आहे ते शिल्लक ठेवतात आणि बँकेमध्ये जमा करत असतात. तर त्यालाच आपण RD अकाउंट असं म्हणतो. या RD अकाउंटवर विद्यार्थी मित्रांनो बँका जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचं व्याज देते. म्हणजे बँकेनुसार RDवर व्याजदर असते. तर
त्या व्याजदरानुसार बँका काय करतात की आर डीवर व्याज देत असतात. आणि आर डी जी असते यामध्ये मिनिमम जी काही आर डी असते त्यामध्ये 6 महिन्यासाठी आर डी काढावी लागते. मिनिमम 6 महिन्यासाठी आर डी काढणे गरजेचे असते. आणि जास्तीत जास्त आर डीचा जो काही कालावधी असतो तो 10 वर्षाचा असते. यामध्ये आर डी काढल्यानंतर वार्षिक एक रेट असते, इंटरेस्ट रेट. त्या रेटनुसार काय तर तुम्हाला आर डी संपुष्टात आल्यानंतर म्हणजे आर डीचा कालावधी संपल्यानंतर तुम्हाला व्याजासहित ती रक्कम पूर्ण आपल्याला वापस मिळत असते. तर बघा, याचा सर्वात जास्त फायदा कोणाला होते तर दरमहा नियमितपणे थोडी थोडी बचत करणारे जे काही व्यक्ती आहेत त्यांना याचा फायदा होतो. जसं की ज्या काही आपल्या गृहिणी असतात किंवा लहान जे काही व्यापारी आहेत ते काय करतात की आर डी अकाउंट काढत असतात. किंवा सर्वसाधारण जे काही कोणताही व्यक्ती जे आहेत तो आर डी. तर बघा, यामध्ये दरमहा नियमितपणे थोडी थोडी बचत करणाऱ्यास काय तर याचा जास्त फायदा होत असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, शाखा बँक पद्धतीचा म्हणजेच ब्रँच बँकिंग सिस्टीमचा उदय आणि विकास सर्वप्रथम कोणत्या देशामध्ये झाला. तर बघा, बँकेचे रचनेनुसार मी तुम्हाला सांगितले की 4 प्रकार पडतात. त्यापैकी दुसरा जो प्रकार आहे तो आहे शाखा बँक पद्धत. शाखा बँक पद्धत म्हणजेच ज्या बँकेच्या शाखा एकापेक्षा जास्त असतात, म्हणजे इतरत्रसुद्धा शाखा असतात, त्याला आपण शाखा बँक पद्धत असं म्हणतो. तर या बँकिंग सिस्टीमचा उदय कोणत्या देशात झाला. तर बघा, येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. ह्यापैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल तर आपल्याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, इंग्लंड. तर शाखा बँक पद्धतीचा जो उदय आहे सर्वप्रथम इंग्लंड या देशामध्ये झालेला होता. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 8, आर्थिक विकासात प्रादेशिक विषमता हा कोणत्या बँक पद्धतीचा तोटा मानला जातो. आर्थिक विकासामध्ये प्रादेशिक विषमता हा कोणत्या बँक पद्धतीचा तोटा मानला जाते. तर याचं आपलं बरोबर उत्तर काय होईल तर मग ऑप्शन क्रमांक बी आपलं याचं बरोबर उत्तर होईल. एक अवयवी बँक पद्धत म्हणजे युनिटरी बँक सिस्टीम जे आहेत यामध्ये आर्थिक विकासामध्ये प्रादेशिक विषमता ह्या प्रकारचा जो तोटा आहे हा एक अवयवी बँक पद्धतीमध्ये येत असतो. म्हणजेच बघा, आर्थिक विकासामध्ये प्रादेशिक विषमता म्हणजेच काय असते, जिथे एकच अवयवी बँक पद्धत असते त्या ठिकाणी काय होत असते की त्या आर्थिक क्षेत्रामध्ये म्हणजे ज्या क्षेत्रात ती बँक आहे त्या क्षेत्रापुरताच काय तर ते आर्थिक विकास साधू शकते. इतर क्षेत्रामध्ये ते इतर जे काही एरिया आहेत त्यामध्ये ते आर्थिक विकास घडून आणू शकत नाही. म्हणून तेथे आर्थिक विकासात प्रादेशिक विषमता अशा प्रकारची काय तर एक समस्या निर्माण होत असते. प्रश्न क्रमांक 9 बघा, सदोष किंवा अकार्यक्षम व्यवस्थापन आणि गैरव्यवहाराची शक्यता हा कोणत्या बँक पद्धतीचा संभाव्य तोटा आहे. तर बघा, येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी सदोष किंवा अकार्यक्षम व्यवस्थापन असणे आणि गैरव्यवहाराची शक्यता होणे हे जे नुकसान आहेत किंवा हे जे काही समस्या आहेत अशा प्रकारच्या समस्या कोणत्या बँक पद्धतीमध्ये अशा प्रकारच्या समस्या तयार होऊ शकतात. जसं की तिथे गैरव्यवहार होऊ शकतात किंवा सदोष किंवा अकार्यक्षम व्यवस्थापन होऊ शकते. तर याचं बरोबर उत्तर काय होईल तर मग याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, शाखा बँक पद्धत. तर बघा, शाखा बँक पद्धतमध्ये काय असते की त्या बँकेच्या शाखा संपूर्ण इतरत्र सर्वच ठिकाणी काय तर त्या बँकेच्या शाखा असतात इतरत्र, आणि ती बँक सर्व शाखांवर सारखेच नियंत्रण ठेवू शकत नाही. म्हणून तेथे गैरव्यवहार होण्याची शक्यता जास्त असते. किंवा मुख्य कार्यालयामध्ये बँकेचं व्यवस्थापन चांगलं आहे परंतु इतर ज्या काही शाखा आहेत तिथं व्यवस्थापन चांगलं राहीलच असं नसते. कारण तेथील जे काही स्टाफ असतात त्या स्टाफवर तेथील जे काही व्यवस्थापन असते ते काय ते डिपेंड असते. त्याच्यामुळे सदोष किंवा अकार्यक्षम व्यवस्थापन आणि गैरव्यवहाराची शक्यता अशा प्रकारचे जे काही समस्या आहेत त्या शाखा बँक पद्धतीमध्ये येऊ शकतात. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 10 आहेत, परंपरागत बँक व्यवसाय हा एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे जाणारा कौटुंबिक स्वरूपाचा असतो.
हे कोणत्या बँकेचे वैशिष्ट्य आहे? बघा येथे काय म्हटलं आहे की एक बँक व्यवसाय आहे जो की त्या बँक व्यवसायाला आपण म्हणतो परंपरागत बँक व्यवसाय. म्हणजेच परंपरागत जो बँक व्यवसाय आहे हा व्यवसाय एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे काय तर त्या बँक व्यवसायाची जे काही कमान असते ती काय जात असते. त्या हे जे बँकेचं वैशिष्ट्य आहे हे कोणत्या बँकेचं वैशिष्ट्य आहे? तर बघा येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी बघा या प्रश्नामध्येच त्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. बघा येथे काय म्हटलं की परंपरागत बँक व्यवसाय. तर याचं उत्तरसुद्धा काय असणार? परंपरागत पद्धतीच्या बँका, ज्याला आपण जर मराठीमध्ये जर ऑप्शन दिलेलं नसेल, कधीकधी परीक्षेतनी प्रश्न कठीण बनवण्यासाठी म्हणजेच इथे परंपरागत बँक व्यवसाय दिलेला आहे आणि जर त्यांनी मराठीमध्येच ऑप्शन दिला तर विद्यार्थी लवकर प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात. म्हणून ते कधीकधी काय करतात की प्रश्नामध्ये बँकेचं नाव इंग्लिशमध्ये देतात. जसं की इथं दिलं आहे इंडिजिनियस बँक. तर इंडिजिनियस बँकसुद्धा आपण काय म्हणू शकतो? तर याला इंग्लिशमध्ये इंडिजिनियस बँक असं म्हटलं जाते. तर परंपरागत स्वरूपाच्या बँका किंवा इंडिजिनियस बँक असं म्हटलं जाते त्याला. तर ज्यामध्ये बँक व्यवसाय एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे काय तर ट्रान्सफर होत असतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11, कार्यानुसार म्हणजे जे काही बँकेचे जे काही कार्य आहेत म्हणजे जे फंक्शन आहेत त्या वर्गीकरणात आंतरराष्ट्रीय व्यापाराला पोषक ठरणारी कामे कोणत्या बँका करतात? बघा कार्यानुसार आंतरराष्ट्रीय व्यापाराला पोषक ठरणारी जे काही कामे आहेत ते कोणत्या बँका करतात? तर बघा येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी बरोबर उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक येथे बी हे आपलं बरोबर उत्तर होईल. म्हणजे विनिमय बँका. विनिमय बँका म्हणजेच काय म्हणतो आपण त्यालाच एक्सचेंज बँक सिस्टीम जी आहेत या बँक सिस्टीममध्ये काय होते की जे काही आंतरराष्ट्रीय जे काही व्यापार आहेत त्यासाठी पोषक ठरणारी कामे जे आहेत ते एक्सचेंज बँका करत असतात. जसं की आपल्याकडील जे काही रुपये आहेत त्या रुपयाचं रूपांतर डॉलरमध्ये करणे किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारच्या करन्सीमध्ये करणे आणि त्याच्या माध्यमातून जे काही बँकेत जे काही आंतरराष्ट्रीय जे काही व्यापार चालत असतात त्या आंतरराष्ट्रीय व्यापार चालण्यासाठी त्या देशाच्या करन्सीमध्ये जेव्हा आपल्याला पेमेंट करावे लागते तेव्हा या विनिमय बँका जे आहेत ते काम करत असतात तिथे एक्सचेंज करण्यासाठी. म्हणून यालाच आपण एक्सचेंज बँक किंवा विनिमय बँक असं म्हणतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12, शेती क्षेत्राला दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करण्यासाठी कोणत्या बँका स्थापन करण्यात आलेल्या आहेत? तर बघा आपल्या शेती क्षेत्रासाठी दीर्घ मुदतीचे जे काही कर्ज आहेत ते कर्ज पुरवठा करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या बँका ज्या आहेत ते स्थापन करण्यात आलेल्या आहेत? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे की आपण शेतीसाठी काय तर जे काही कर्ज घेत असतो त्यामध्ये शेतीसाठी जे कर्ज घेतले जातात त्यामध्ये 3 प्रकारचे कर्ज असतात. एक असते अल्पमुदत कर्ज, दुसरं असते मध्यम मुदतीचे कर्ज आणि तिसरा प्रकार असतो दीर्घ मुदतीचे कर्ज. तर बघा त्यापैकीच जे काही दीर्घ मुदतीचे जे कर्ज आहेत त्याचा कर्ज पुरवठा चांगल्या प्रकारे होण्यासाठी म्हणजे इतर बँका ज्या आहेत व्यापारी बँका त्या व्यापारी बँकासुद्धा काय तर दीर्घ मुदतीचं कर्ज जे आहेत ते शेतकऱ्यांना देतात. परंतु विशेषतः काय तर ते शेतीसाठी स्थापन करण्यात आलेल्याच बँका आहेत जे की त्या बँका दीर्घ मुदतीचं कर्ज प्रोव्हाइड करतात. तर बघा त्या बँका कोणत्या आहे? तर याचं बरोबर उत्तर काय होईल? तर मग ऑप्शन क्रमांक ए आपलं इथे बरोबर उत्तर होईल. भूतारण बँक किंवा त्यालाच आपण भूविकास बँकसुद्धा म्हणतो. भूतारण बँक किंवा त्यालाच आपण भूविकास बँकसुद्धा असं म्हणतो. तर या बँका ज्या आहेत ते शेती क्षेत्राला दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करण्यासाठी काय तर स्थापन करण्यात आलेल्या बँका आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13, 1944 साली ब्रिटन वूड्स येथे झालेल्या परिषदेमध्ये कोणत्या 2 आंतरराष्ट्रीय संस्थांची स्थापना झाली? तर बघा 1944 साली आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रिटन वूड्सचा एक अहवाल होता किंवा ही एक परिषद भरली होती. या परिषदेमध्ये 2 महत्त्वाच्या संस्था ज्या आंतरराष्ट्रीय संस्था स्थापित झालेल्या होत्या त्यापैकी एक संस्था आहे वर्ल्ड बँक. त्यापैकी एक संस्था आहे वर्ल्ड बँक म्हणजेच जागतिक बँक आणि दुसरा आहेत IMF म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. तर त्यामध्ये आपलं बरोबर उत्तर काय होईल? तर मग ऑप्शन क्रमांक बी आपलं इथे बरोबर उत्तर होईल. जागतिक बँक
ज्यालाच आपण IBRD असं म्हणतो, आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF, या दोन्ही याची स्थापना 1944 साली झालेली होती. त्याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लक्षात ठेवायचं की वर्ल्ड बँकेचं हेडक्वार्टर आणि IMFचं हेडक्वार्टर हे कुठे आहेत, तर दोघांचंही हेडक्वार्टर अमेरिकेतील जे वॉशिंग्टन DC नावाचं जे काही शहर आहेत, या शहरामध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि वर्ल्ड बँक या दोघांचे मुख्यालय जे आहेत ते वॉशिंग्टन DC येथे आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14, आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण. बघा, आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण हा कोणत्या बँकिंग पद्धतीचा मोठा तोटा मानला जातो? आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण हा कोणत्या बँक पद्धतीचा मोठा तोटा मानला जातो? तर बघा याचं उत्तर काय होईल, तर याचं बरोबर उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक C, म्हणजे शाखा बँक पद्धत जी आहे, या बँक पद्धतीमध्ये आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण या प्रकारचा तोटा जो आहे निर्माण होत असतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15, ज्या बँक पद्धतीत 2 किंवा अधिक बँकांवर एखादी संयुक्त भांडवली संस्था प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे नियंत्रण ठेवते त्यास काय म्हणतात? तर बघा यामध्ये प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे की ज्या बँक पद्धतीमध्ये 2 किंवा अधिक बँका जे असतात त्या बँकांवर संयुक्त भांडवली संस्था जे आहेत ते नियंत्रण ठेवतात, ज्यामध्ये ते प्रत्यक्षपणे नियंत्रण ठेवू शकतात किंवा अप्रत्यक्षपणे सुद्धा नियंत्रण ठेवू शकतात. तर त्या बँक पद्धतीला आपण काय म्हणतो? तर बघा तर याचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक C, म्हणजे समूह बँक पद्धत, ज्यालाच आपण ग्रुप बँकिंग असं म्हणतो. तर बघा या प्रकारच्या बँकिंगमध्ये काय असते की 2 किंवा 2पेक्षा जास्त बँका ज्या असतात त्या बँकेतील जे काही शेअर्स असतात, बघा शेअर्स जे असतात ते शेअर्सची खरेदी करून संयुक्त भांडवली संस्था काय करत असतात की काही प्रतिनिधी नेमत असतात, प्रतिनिधी नियुक्त करत असतात या बँकेचं नियंत्रण ठेवण्यासाठी, या बँकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी. त्या प्रतिनिधीच्या माध्यमातून ह्या ज्या काही संयुक्त भांडवली संस्था आहेत ते त्याच्यावर नियंत्रण ठेवत असतात प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे. म्हणून त्या बँकिंग पद्धतीला आपण ग्रुप बँकिंग असं सुद्धा म्हणतो. ग्रुप बँकिंग ज्यालाच आपण समूह बँक पद्धती असं म्हणतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16, ग्रामीण भागातील पतविषयक गरजा भागविणे हा कोणत्या बँकेचा मुख्य उद्देश असतो? तर बघा ग्रामीण भागामध्ये जे की पैशाची म्हणजेच पैशासंबंधित जे काही गरज आहे म्हणजे पतविषयक जे गरज आहे त्या भागवण्यासाठी कोणत्या बँकेचा मुख्य उद्देश जो आहे ते पतविषयक गरजा भागवणे हा असतो. तर बघा यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत, यापैकी बरोबर उत्तर काय होईल, तर ऑप्शन क्रमांक B हे आपलं बरोबर उत्तर होईल. म्हणजेच ग्रामीण सहकारी ज्या बँका असतात ह्या बँका ग्रामीण भागातील पतविषयक गरजा भागवण्यासाठी काय असतं जबाबदार असतात. म्हणजेच यांचं मुख्य उद्देश काय तर ग्रामीण भागातील पतविषयक गरजा भागवणे. म्हणून आपलं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक B, ग्रामीण सहकारी बँका. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17, प्रश्न क्रमांक 17 काय म्हणते की नागरी सहकारी बँका म्हणजेच अर्बन कोऑपरेटिव्ह बँक ही चळवळ जगात प्रथम कोणत्या देशात सुरू झाली? नागरी सहकारी बँक म्हणजेच अर्बन कोऑपरेटिव्ह बँक ही जी चळवळ आहे हे सर्वप्रथम कोणत्या देशात सुरू झाली होती? तर बघा याचं बरोबर उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक D, म्हणजेच जर्मनी. जर्मनी या देशात सर्वप्रथम काय तर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची स्थापना झाली. म्हणजेच अर्बन कोऑपरेटिव्ह बँक म्हणजेच नागरी सहकारी ज्या बँका असतात त्याचा उदय जर्मनी या देशामध्ये झाला सर्वप्रथम. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18, नागरी सहकारी बँकांचे कार्यक्षेत्र सामान्यतः कोणत्या स्तरावर असते? म्हणजेच ज्या काही नागरी सहकारी बँका असतात ज्याला आपण अर्बन कोऑपरेटिव्ह बँकसुद्धा असं म्हणतो, तर याचं जे काही कार्यक्षेत्र असते ते कोणत्या स्वरूपाचं असते? बघा संपूर्ण देश, ऑप्शन B आंतरराष्ट्रीय स्तरावरचं, ऑप्शन C एका विशिष्ट गावापुरते किंवा शहरापुरते, आणि ऑप्शन D संपूर्ण राज्यभर. तर याचं बरोबर उत्तर काय होईल, तर मग ऑप्शन C याचं बरोबर उत्तर होईल. म्हणजे एका विशिष्ट गावापुरते किंवा शहरापुरते, म्हणजेच जी नागरी सहकारी बँक ज्या शहरात आहेत त्या शहरापुरतंच काय तर ते कार्यक्षेत्र असते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19, बँकांच्या कार्यक्षम व्यवस्थापनासाठी शाखा बँक पद्धती कशी उपयुक्त ठरते? बँकांच्या
कार्यक्षम व्यवस्थापनासाठी शाखा बँक पद्धत कशा प्रकारे उपयुक्त ठरते? तर बघा, येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. जसे की पहिलं ऑप्शन म्हणते व्यवस्थापनाचा खर्च हा 0 असतो. ऑप्शन बी, बँकेचा आर्थिक भक्कम पाया असल्याने हुशार व्यक्तींची नेमणूक करता येते. ऑप्शन सी, सर्व कामे पूर्णपणे यंत्राद्वारे होतात. ऑप्शन डी, व्यवस्थापन समितीची गरज नसते. तर बघा, याचं बरोबर उत्तर काय होईल? तर मग ऑप्शन बी याचं बरोबर उत्तर होईल इथे. म्हणजेच बँकेचा भक्कम पाया असल्याने हुशार व्यक्तीची नेमणूक करता येते. हे काय तर कार्यक्षम व्यवस्थापनासाठीचं एक महत्त्वाचं काय तर एक गुणधर्म आहेत शाखा बँक पद्धतीचा. म्हणून आपलं बरोबर उत्तर होईल बँकेचा आर्थिक भक्कम पाया असल्याने हुशार व्यक्तीची नेमणूक करता येते. म्हणजेच बँकेचा जो व्यवहार आहे हा चांगल्या प्रकारे होऊ शकतो. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 20 आणि आजचा शेवटचा प्रश्न क्रमांक 20 काय म्हणते? प्रत्येक बँक स्वतःचे भांडवल, नियामक मंडळ यासंबंधी स्वतंत्र नोंदणी असणारी असते. हे कोणत्या बँकेचे वैशिष्ट्य आहे? बघा, प्रश्न क्रमांक तर आज आपण 20 प्रश्न बघितले आहेत विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये परीक्षेत येणारे जे काही अत्यंत महत्त्वाचे काही प्रश्न आपण येथे घेतलेले आहेत त्यापैकी काही प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला परीक्षेत नक्कीच पाहायला मिळणार आहेत. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला तुम्ही अवश्य सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.